नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. संपूर्ण माझी ऑडियन्स, सर्व माझी फॅमिली आणि सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना बऱ्याच लाडक्या बहिणींना माहीत नाही की आता ही जी वेबसाईट आहे त्याच्यासाठी तुम्हाला KYC करण्यासाठी त्याची मुदत वाढलेली आहे असं. कारण की यावर आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींना याबाबत अजूनही माहीत नाही. त्यामुळे पुन्हा मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी सगळ्यांनी लक्षात घ्या हं. कारण की आत्ता ही जी वेबसाईट होती त्या वेबसाईटवर आपल्या महाराष्ट्र सरकारने KYCसाठी बघा आधी 31 मार्चपर्यंतच मुदत होती, परंतु आता याची मुदत हा संपूर्ण एप्रिल महिना तुम्हाला त्याची मुदत वाढवून मिळालेली आहे. तर काय म्हणतायत बघा, महिला व बालविकास विभागाकडून जे अपडेट आलेलं आहे ते मी तुम्हाला सर्व इथे लाईव्ह दाखवत आहे. लाडकी बहीण योजना 30 एप्रिल 2026 पर्यंत KYC दुरुस्तीची संधी. ज्या पात्र लाभार्थ्यांना KYC करूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना KYC दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात येत आहे. तर ज्या ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकलेली होती आणि त्यांना आता दुरुस्त करण्यासाठी पुन्हा KYC करण्यासाठी तुम्हाला मुदत वाढवून दिलेली आहे आणि आता ही मुदत आहे संपूर्ण एप्रिल महिना म्हणजे 30 एप्रिलपर्यंत तुम्हाला KYC करण्यासाठी मुदत दिलेली आहे. तर लवकर जाऊन पूर्ण करा तुमची KYC, कारण की तुमची KYC जर तुम्ही पूर्ण केली नाही तर तुम्हाला यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि यापुढील मिळणारे हप्तेसुद्धा तुमचे कायमचे बंद होऊ शकतात. त्यामुळे आता बघा काय म्हटलेलं आहे या अपडेटमध्ये. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना KYC सुधारणा करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती, परंतु राज्यात उद्भवलेले अवकाळी पावसाचे व गारपिटीचे संकट, राज्यातील लाडक्या बहिणींकडून झालेली मागणी व पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा काकी पवार यांच्या सूचनेनुसार KYC दुरुस्तीची मुदत 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी या अंतिम मुदतीपूर्वी KYC दुरुस्ती पूर्ण करावी ही नम्र विनंती. आता अवकाळी पाऊस झालेला आहे बघा. पुण्यातही 4 दिवस कंटिन्यू पाऊस झाला, मुसळधार पाऊस झालेला आहे आणि म्हणजे आता हे काय अवकाळीच पाऊस आला आणि परत गारपीट पण झालेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची मागणी होती आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने परमिशन दिल्यामुळे या तुम्हाला KYC करण्यासाठी आता याची मुदतवाढ करून मिळालेली आहे. ती आहे मुदत तुम्हाला 30 एप्रिलपर्यंत, म्हणजे संपूर्ण एप्रिल महिना तुम्हाला तुमच्या हातामध्ये आहे. ज्यांची कोणाची KYC राहिलेली असेल त्यांनी लवकर जाऊन वेबसाईटवर जा आणि तुम्ही तुमची KYC पूर्ण करा. म्हणजे काय, KYC जर पूर्ण झाली तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्याही काही अडचणी येणार नाहीत. तर KYCबद्दल, लाडकी बहीण योजनेबद्दल किंवा इतर काही अन्य योजनांबद्दल तुम्हाला काही समस्या असेल, काही प्रश्न असतील, अडचणी असेल तर आठवणीने कमेंट करून ठेवा. लाडक्या बहिणी, जर तुम्हाला समस्या आणि काही प्रश्न असले आणि तुम्हाला म्हणजे कळत नसलं, आता लाभसुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींचे बंद झालेले आहेत की ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत आणि पात्र लाडक्या बहिणींनी KYC पूर्ण केलेली आहे तरीसुद्धा त्यांना लाभ मिळालेला नाही. तर काय या पाठीमागे कारणे आहे यावर मी आजच आपला 12:05 आपला व्हिडिओ आलेला आहे. तुम्ही नसेल पाहिला तर आठवणीने जाऊन बघा की लाभ बंद झाले तर काय करावे, काय केल्याने लाभ पुन्हा सुरू होतील, असे आपल्या व्हिडिओचे टायटल आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी ज्यांचे लाभ बंद झालेले आहेत त्यांनी जाऊन तो व्हिडिओ बघा. त्यामध्ये मी सर्व तुम्हाला त्यावर उपाय सांगितलेले आहे आणि लाभ बंद झाला तर तुम्ही काय केलं पाहिजे, काय केल्याने तुमचे लाभ हे पुन्हा सुरू होणार आहे,
अशी सर्व महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ आपण आज 12 वाजता, आज म्हणजे 4 एप्रिलला आपला दुपारी 12 वाजता हा व्हिडिओ आलेला आहे. लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही सर्व तुमचं चेक करा. या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक केल्या ज्या मी त्या व्हिडिओत सांगितल्या आहे तर तुमचा लाभ पुन्हा सुरू होणार 100%. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे की मला सर्वांनी कमेंट करा की तुम्हाला फेब्रुवारी हप्ता आला का. कारण की 3च दिवस सांगितलं होतं की वितरण सुरू राहील, परंतु जवळजवळ 5 ते 6 दिवस फेब्रुवारी हप्त्याचे वितरण हे सुरू होते. त्यामुळे ज्यांची EKYC पूर्ण झालेली आहे त्यांना सगळ्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळालाच असेल. तरीसुद्धा कमेंट करा मला की माझ्या काही बहिणी अशा आहेत का की त्यांची EKYC करूनही त्यांना फेब्रुवारी हप्ता आलेला नाही. तर जर तुम्हाला नसेल आला तर कमेंट करा, म्हणजे मी तुम्हाला त्यावर उपाय सांगते आणि लगेच तुमच्यासाठी व्हिडिओ आणते.